नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 9 बघत आहोत. त्यासाठी ही मस्त अशी आपलं छान असं हेल्दी असं आपण टिफिनमध्ये देणार आहोत. त्यासाठी काय केलेलं आहे माहिती आहे, एक उकडलेला छोटा साईजचा बटाटा आहे, तो किसून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण हा पेरी पेरी मसाला आणि त्याच्यानंतर टाकायची आहे हळद थोडीशी. त्यानंतर टाकूया याच्यामध्ये आता थोडंसंच लाल तिखट, कारण का पेरी पेरी मसालाही टाकलेला आहे ना, त्याच्यामुळे जास्त असा मसाला टाकायचा नाही आहे. जर बाकी मुलांच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. इथे थोडंसं धना जिरा पावडर टाकलेली आहे, धना पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस ना पहिले एकजीव करून घ्यायचे आहेत आपण. मस्त असे उकडलेला जो बटाटा आहे, जो आपण मस्त किसून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सगळे मसाले प्रॉपर लागले जातील असे आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने करा किंवा हाताच्या साहाय्याने केलात तरीही चालेल. मी आता सगळं इथे एकजीव करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा मिक्स करूया. मस्त असं मुलांना रोज रोज तेच तेच चपाती भाजी खायचा कंटाळा येतो ना, त्यावेळी अशा वेळी काय ते मस्त चपात्या वगैरे बनवलेल्या असतील ना, तर काय छान असं वेगळं बनवून देता येईल ना, आणि मुलंही आवडीने खातात असं वेगळं काहीतरी दिलात तर. आता हे मस्त आपलं मिक्स झालेलं आहे, ते साईडला ठेवूया. पोलपटा आता एक मस्त मोठीच्या मोठी चपाती घेतलेली आहे बघा. त्याच्यावर टाकते मी इथे शेजवान सॉस, एक छोटा चमचा टाकलेला आहे, कारण का जास्त टाकणार नाही आहे. बाकी तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. माझा मुलगा तर लहानच आहे आणि आता पावसाळ्याचेही दिवस आहे, त्याच्यामुळे मी जास्त नाही लावणार आहे, थोडंसंच लावणार आहे. आता हा शेजवान सॉस आपण मस्त असं सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे. पूर्ण चपातीला मी पसरवून घेते व्यवस्थित अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आता जो आपण बटाट्याचं जे मिश्रण तयार करून ठेवलेलं ना, ते लावायचं आहे. ते पण आपण जास्त नाही लावणार आहोत, निम्मं त्यातलं घेतलेलं आहे मी. एका बटाट्याचं म्हणजे अर्ध्या बटाट्याचं एवढं मिश्रण घेतलेलं आहे. आणि पुन्हा तेच चाकूच्या साहाय्याने आपण व्यवस्थित सगळीकडे ते पसरवून घ्यायचं आहे. एकदम पातळ अशी लेअर लावायची आहे बटाट्याची सुद्धा. जास्त कसं म्हणजे खूपच हेवी होतं ना, म्हणून मी जास्त लेअर घेतलेली नाही आहे बटाट्याची, एकदम पातळ लेअर घेतलेली आहे. जसं आपण सॉसची जशी पातळ लेअर लावली ना, त्याच्याप्रमाणेच बटाट्याची पण पातळ अशी लेअर लावून घेतलेली आहे व्यवस्थित पूर्ण चपातीला. त्याच्यानंतर कांदा, गाजर आणि बीटरूट मस्त असं उभ्या उभ्या स्लायसेसमध्ये कट करून घेतलेला आहे. आता एक कांदा पहिलेच एका साईडला मधोमध आपण, मध्येच नाही म्हणा, साईडला एका थोडंसं आपण कांदा पसरवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने काही बनवलं ना आपण, तर मुलांच्या पोटामध्ये मस्त अशा भाज्या जातात. आणि अशा काहीतरी बनवून दिलात ना, तर मुलं आवडीनेही खातात. तेच त्याची भाजी वगैरे किंवा काही बनवून दिला तर खाणार नाही. आता कांदा वगैरे टाकून झाल्यानंतर गाजर टाकलेले आहे, मस्त पातळ एकदम चिरून घेतलेलं आहे. चिरलेलंच आहे हे, तुम्ही किसून पाहिजे तर किसूनही घेऊ शकता किंवा पातळ चिरूनही घेतलं. मी मस्त चिरून घेतलेलं आहे पातळ. त्याच्यानंतर बीटरूट टाकलेलं आहे, तेही पातळ मस्त असं चिरूनच घेतलेलं आहे. त्यानंतर आता याच्यावर टाकते मी पनीरचे क्यूब्स, तेही छोटे छोटे ठेवलेले आहे, जास्त मोठे ठेवलेले नाही, कारण का ही फ्रँकी आपण बनवतो आहे. याच्याची फ्रँकी म्हणा किंवा व्हेजिटेबल रोल म्हणा. फ्रँकी आता म्हटलं तर तुम्ही मैद्याची असते, पण आपण ही चपातीपासूनच बनवलेली आहे. तुम्ही पाहिजे तर मैद्याचीही बनवू शकता. आता ही तुम्ही ताज्या चपातीची बनवू शकता किंवा शिळ्या चपातीची बनवू शकता. मी आता इथे मस्त ही ताज्या चपातीचीच घेतलेली आहे. आता ह्याच्यानंतर बघा मस्त असे पनीरचे क्यूब्स पण भरपूर असे टाकलेले आहेत. एवढी एक जरी मुलाने खाल्ली ना, तरी त्याचं पोट आरामात भरून राहील. त्यानंतर मस्त असं चीज किसून टाकलेलं आहे, म्हणजे किसलेलंच चीज आहे ते वरती टाकलेलं आहे. त्यानंतर छान असा घट्टसर असा रोल तयार करायचा आहे आणि एकीकडे तवा गरम करायला ठेवलेला, त्याच्यावर शेकवून घ्यायचा आहे आता हा रोल, जेणेकरून त्यातलं स्टफिंग वगैरे जे आहे ना, ते व्यवस्थित बाहेर येणार नाही कुठेच आणि व्यवस्थित चिकटलंही जाईल. बटाट्याचा वगैरे आपण लावलेला आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं शेकवला की तो छान चिकटून राहील, म्हणजे बाहेर यायचे चान्सेस नसतात. आणि दोन्ही साईडने मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत आपण इथे फ्रँकी शेकवून घ्यायची आहे. बघा मी एका साईडने शेकवले ना, छान वरतून क्रिस्पी झालेले आहे, कलरही चेंज झालेला आहे. आणि दुसऱ्या साईडनेही तशीच आता आपण शेकवून घेऊया. आता थंड झाली थोडीशी ना, की काढून घ्यायची आहे. इथे पोलपटावरच घेतलेली आहे आणि याला आता आपण कट करायचे आहे क्रॉसमध्ये. आता इथे तुम्ही भाज्या कच्च्या वापरू शकता किंवा जर मुलगा अगदीच लहान असेल, तो कच्च्या खात नसतील,
तर तुम्ही असे थोडेसे शॅलो फ्राय म्हणजे केलात ना आपण टॉस करून भाज्या थोड्याशा दिलात तरीही खाईल तो आवडीने, मग तसंही करून देऊ शकता. आता इथे मस्त अशा आपण टिश्यू घेतलेला आहे, जेणेकरून खालच्या भागाचा जो असतो ना ओपन थोडंसं बाहेर येऊ नये म्हणून टिश्यू लावते दोन्ही साईडला आणि मुलांना पकडायलाही व्यवस्थित होतं. आणि बघा 1-2 आता ही एखादी जरी फ्रँकी खाल्ली ना तरी मुलांचं पोट आरामात भरेल. आता मी टिफिन भरायला घेऊया. मस्त असं या एका फ्रँकीचे जे जाऊन आपण कट करून घेतलेले आहेत ना पार्ट्स, ते आपण 2 मिनिट फक्त ठेवणार आहोत, बाकी काहीच द्यायची गरज नाही. अशा पद्धतीने आपला हा टिफिन तयार झालेला आहे भरून. मस्त असा आपला टिफिन सरीचा एपिसोड नंबर 9 आपला तयार आहे. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.